ज्ञानेश्वरी पठण अध्याय 8 ओवे 101 ते 120 श्लोक 12 ते 13। चंडवातेही न मोडे ते गगनीची की पुढे वाचुनी जरी होईल मै हुडे तरी उरेल कैचे तेवी जाणणे याजे आकळिले ते जाणिवले पणेची उमानले मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे म्हणून वेद विदनर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीसी परमात्म रूप आणि विषयाचे विष उलंडुनी जे सर्व इंद्रिया प्रायचित्त देवनी आहती देहाची या बैसोनी झाडातळे ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिय करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडिये वेद चुबकडिले ठेले ते पुरुष होती जे या परी लया जाती परिपार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेथ अर्जुनी म्हणितले स्वामी हेची म्हणावया हो तू पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का परी बोलावे ते अति सोहपे तेथे म्हणितले त्रिभुवन दिप्पे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक तरी मनाया बाहेरीकडे यावयाची साविया सवे मोडे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे सर्वद्वारानि संयमे मनोरिद्धि निरुद्ध्य च मूर्धज्ञादाय मन प्राण मास्थितो योगधारणा परी हे तरीच घडे जरी संयमाची आखंडे सर्वद्वारी कवाडे कळासित तरी सहज मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे
अर्धबिंबे तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी अवकारू बिंबीच विलसे ओमितेकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देहं सयाति परमां गतिं तैसे आऊ हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवाती उरे पूर्ण गणजे म्हणोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावया परवते आणि पावणे नाही तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी वनाईसे जाये नाहे स्मरण मग होये काय सयावरी अंती रामकृष्ण हरी